त्यांना, मात्र उज्ज्वला तिथे माझ्याकडे आली आणि 10 लाख रुपये आणि इनोव्हा गाडीची मागणी करतायत. मी त्यांच्या व्यासपीठावर जाऊन तुमच्या विरोधात बोलेल, अशा प्रकारचे तुमच्यावर आरोप लावण्यात आले. नाही, या संदर्भामध्ये उज्ज्वलाताई थिटे यांनी सोलापूरला काल पत्रकार परिषद घेतली. त्यांनी त्यांची भूमिका त्या संदर्भामध्ये स्पष्ट केली. उज्ज्वला थिटे ह्या अनगरच्या एक पोलीस पाटलाची सूनबाई आहे. त्यांची जवळजवळ तिथं 30 ते 35 एकर बागायती जमीन आहे. भला मोठा त्यांचा वाडा आहे. त्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झाला. या अन्यायाच्या विरोधात मोहोळ तहसील कचेरी असेल, कलेक्टर ऑफिस असेल, सरकार असेल, त्यात त्यांनी ते स्वतःची एक महिला म्हणून तक्रार केली. या न्यायासाठी त्या मोहोळमध्ये लढल्या. मोहोळमधली सर्व पक्षीय लोक त्यांना जाऊन त्यांच्या जिथं उपोषणाला बसल्या होत्या तिथं त्यांना पाठिंबा दिला. आणि एक महिला, मी 2 मुलीचा बाप आहे, त्यामुळे एका महिलेवरती अनगरमध्ये गाव सोडून जाण्याची वेळ येते. आणि ती तक्रार ती महिला घेऊन यशवंत मानेकडे गेली की मला न्याय द्या. तर त्या बिचारीला न्याय न देता खोटे नाटे आरोप यशवंत मानेंनी केले. यशवंत मानेला जरा लाज वाटायला पाहिजे होती. त्यांनी कसलं गणित मांडलं या संदर्भामध्ये उमेशदादा पाटील यांनी बोललेले आहेत. त्यांनी या संदर्भामध्ये उज्ज्वलाताई थिटे ह्या बोललेले आहेत. त्याच्यामुळे एक धांदाट, बेछूट, बेशरम आरोप यशवंत माने यांनी केलेला आहे, ज्याच्यामध्ये एक तीळ मात्र सुद्धा तथ्य नाही. आणि ही भूमिका काल उज्ज्वलाताई थिटे यांनी सोलापूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मांडलेली आहे. आता याला उत्तर ते यशवंत मानेने द्यावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.